फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? आशा करते सगळे मस्तच आहेत. आता जर आवाज निघायला लागला, माझा आवाज पूर्ण बसला होता तरी पण पूर्ण व्यवस्थित आवाज अजून नाही निघत आहे. तर यावर्षीची होळी तर हमेशा आठवण राहील. खरंच कधीच नाही माझ्याबरोबर असं झालं. होळीच्या दिवशी म्हणजे असं एवढी आजारी, तशी आजारी तर मी किती 10-15 दिवसापासूनच आहे. पण काय माझी चुकी आहे. मी म्हणजे मेडिकलमधून दवा खाऊन अंगावरती दुखणं काढून घेते ना, लवकर डॉक्टरकडे जात नाही म्हणून जास्त होतं. तर तुम्ही असं करू नका, कारण खूप भारी पडतं. बघा, काल तर ग्रहण होतं. काल दुपारपर्यंत सगळ्यांनी होळी खेळली आणि माझ्या छोट्याने पण खेळली. तर अगर मी म्हणजे माझी तब्येत चांगली असती तर मी पण होळी खेळली असते. तर कंपनीमध्ये थोडंसं म्हणजे थोडासा कलर लावला होतोच. त्यानंतर ना बिलकुल होळी नाही खेळली मी, कारण तेवढी हिंमतच नाही आहे. तब्येत खराब आहे तर काय करणार. पोरांना थोडासा कलर लावला होता काल सकाळी बस, कारण 3च्या नंतर ग्रहण चालत होतं ना. तर माझी फ्रेंड आहे ना, तिने तर आज म्हणजे आज ते जास्त करून लोक कोणाला होळी खेळले, आज पण होळी खेळले. तर काल झालं तो काल दिवसभर ना मोबाईल कुठे आहे, म्हणजे मोबाईल कुठे आहे काय आहे काही समजतच नव्हतं. तर दिवसभर अशी झोपून होते. संध्याकाळी डॉक्टरकडे गेले, मग दवा घेतली, इंजेक्शन घेतली. तर जसं व्हिडिओ टाकला मी, इंजेक्शन घेतलं, दवा घेतली आणि आता ठीकच आहे. म्हणजे आता तेवढी विकनेस नाही आहे, व्यवस्थित आहे आता. पण यावर्षीची होळी ना हमेशा लक्षात राहिली की एवढी आजारी पडली मी, जर आपण मला एन्जॉय करायला नाही भेटलं तर माझी सवय आहे. म्हणजे किती पण मला बरं नसलं तरी पण मी व्हिडिओ टाकतेच. माझं यूट्यूब चॅनल आहे ना, यूट्यूबवरती बघून बघा. पहिलं म्हणजे आता झालं त्याला 2 वर्ष. तर माझ्या पायाचं थोडं ऑपरेशन होतं, तो हॉस्पिटलमध्ये होते ना, तरी पण मी व्हिडिओ टाकत होते. मला म्हणजे व्हिडिओ बनवणं मी खूप म्हणजे चांगलं वाटतं, खूप चांगली फिलिंग येते. तर माझं छोटं ना, आज मी मग अशी दुपारचा एक व्हिडिओ आहे बघा, अशी झोपली होती, आला माझ्या समोर होती. मम्मा तुला बरं वाटेल ते एका मोबाईल व्हिडिओ बनवतो. गाणं त्यांनी चूज केलेलं आहे, त्यांनी चूज केलं गाणं, माझ्याजवळ आला व्हिडिओ. मला बोलतो तू काय नको बोलू, तुला बोलायला जमत नाही ना, तर तू बोलू नको, तू फक्त मोबाईल मी करतो, तू फक्त व्हिडिओमध्ये ये. असं म्हणजे कसं बघा, मला बरं नसलं म्हणजे पोरं पण जरा येऊन जातात ना. आणि बारका तर तो बापरे, त्याला ना म्हणजे मी रडायला लागली की तो पण पडतो. असं आहे, मी हसायला लागली की तो पण हसतो. असं तर सहसा मी तर रडत नाही, रडून काय होणार ना, बरोबर की नाही. पण अशा टायमाला ना आई वडिलांची कमी खूप होते. ज्यांचे आई वडील आहेत ना, ते खरंच एवढे नशीबवान आहेत ना. तर काय नाही, मी म्हणजे काय करते, मला जास्त असं काय वाटलं ना, तिथे बघा महादेवाची मूर्ती आहे, तुम्हाला दिसत असेल. तिथे महादेवाची मूर्ती आहे ना, त्याच्याशी बोलते आणि म्हणजे ते पण कधी कधी बोलते. आणि मला बरोबर काल खूप भांडले, खूप बोलले, नसं तर मला बरोबर बस झालं. असं तर काळजी आपण स्वतःच घ्यायला पाहिजे. मी जास्त माझ्याकडे लक्ष नाही द्यायसारखं, काम 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 काम. तर डॉक्टर पण ते 12-12 तास काम करायचं, नंतर घरी येऊन काम करायचं, रात्री 1-1:30 वाजतात आणि वापस सकाळी 5ला उठायचं. मला आराम नाही ना, त्यासाठी असं होतं. तर
पाहिजे स्वतःची तब्येतीची काळजी घेऊन करायला. सकाळी तर असं होतं, आता थोडं थोडं आवाज निघतो, तर सकाळी तर असं होतं की माझा आवाजच निघत तो बिलकुल, बोलायलाच जमत नव्हतं मला. आता ठीक आहे, आता थोडं ठीक आहे म्हणून आता व्हिडिओ बनवते. तर चला, बाय बाय, टेक